नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी सायन्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओजमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक ह्या लेसनमधलं जे पण बेसिक फॉर्म्युले आहेत ते सर्व डिस्कस करणार आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण यावर प्रिव्हियस इयर्समध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जाते ते पाहूया। तर चला आज स्टार्ट करूया। आता इथे सर्वात पहिले आपल्याला काय कंजक्शन, डिसजंक्शन्स, कंडिशनल स्टेटमेंट, बाय कंडिशनल स्टेटमेंट आणि निगेशन्स हे सर्व ऑपरेशन्स करायचे असतात। तर ह्या लेसनमध्ये तुम्हाला काय असतात, एक स्टेटमेंट गिवन असते। काय असते? स्टेटमेंट गिवन असते। तर स्टेटमेंट म्हणजे काय, ती एखादी डिक्लेअर केले, जसं काय आता इंडिया इज अ कंट्री। आता इंडिया इज अ कंट्री आहे, हा एक काय झाला, स्टेटमेंट झाला। पण आता मला सांगा, जर तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं टुडे, आता एक सेंटेन्स दिला आहे टुडे इज द संडे, तर आता टुडे इज द संडे सर आजसाठी असेल तर उद्यासाठी असणार का? ते नाही असणार। मग ती स्टेटमेंट झाली का? नाही। मग जर आपल्याला स्टेटमेंट दिला असेल तर त्याच्या ट्रुथ व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत। तर कंजक्शन्स बघा, कंजक्शनचा जो सिम्बॉल आहे तो आपण उलटा वी बोलू शकतो तसा, हा काय आहे, कंजक्शनचा सिम्बॉल आहे। जर तुम्हाला वर्डमध्ये दिला असेल, काय दिला असेल, वर्डमध्ये दिला असेल, तर दोन सेंटेन्समध्ये लाईक, अँड, बट, ॲट, वाईल हे वर्ड कनेक्टेड असतात। जसं काय, टू इज द इवन नंबर, ठीक आहे, काय, टू इज द इवन नंबर अँड वन इज द ऑड नंबर। काय, आता हे दोन सेंटेन्स कशानं जॉईन केले, अँडनं जॉईन केले, म्हणजेच तो काय आहे, कंजक्शन्स आहे। जर माझे दोन स्टेटमेंट असतील पी आणि अँडमध्ये असेल, वर्डमध्ये अँड असेल, तर पी कंजक्शन्स क्यू, तर हे आपण असं राईट डाऊन करू शकतो। हे काय झालं, कंजक्शन झालं दोघांचं। तर त्याच्यानंतर काय, डिसजंक्शन्स असेल, कसं, ऑर, काय, ऑर, टू इज द इवन नंबर, ऑर टू इज द इवन प्राईम नंबर, काय आहे, टू इज द इवन नंबर, टू इज द प्राईम नंबर। तर दोन सेंटेन्सला कशानं जॉईन केलं, ऑरनं जॉईन केलं। ज्या वेळेस जर वर्डमध्ये दिलेलं असेल तर तिथं काय येतं, ऑर वर्ड येतो, ऑर। जर एखाद्या सेंटेन्समध्ये ऑर आला असेल, सपोज डॅश 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 ऑर आहे, पुन्हा इकडे एक सेंटेन्स आहे, इकडे एक सेंटेन्स आहे, पहिल्या सेंटेन्सला पी घेतला, ऑरच्या जागी काय घेणार आपण, व्ही घेणार, त्याला डिसजंक्शन्स बोलतात, आणि दुसरा स्टेटमेंट क्यू। तर हे जर तुम्हाला दोन सेंटेन्समध्ये जर डिसजंक्शन्स दाखवायचं असेल तर सिम्बॉलिकली काय करू शकतो, त्याला पी डिसजंक्शन्स क्यू। आणि तुम्हाला जर कंजक्शन्स लिहायचं असेल तर काय आहे तुमचा, पी कंजक्शन्स क्यू, म्हणजे उलटा व्ही। याच्यामध्ये कंजक्शन उलटा व्ही असतो आणि डिसजंक्शनमध्ये काय असतो, व्ही असतो। ओके, आता याच्यानंतर काय, कंडिशनल स्टेटमेंट, यालाच काय बोलतात, इम्प्लिफिकेशन्स बोलतात। तर इम्प्लिफिकेशन्सचा जो फॉर्म्युला आहे, म्हणजे सिम्बॉल आहे, हे आहे, वन साइड ॲरो असतो। तर इम्प्लिफिकेशन जर दोन सेंटेन्समध्ये इफ आणि देन कनेक्टेड असेल किंवा नायदर नॉर असेल, तर अशा स्टेटमेंट जर तुम्हाला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण काय करतो, पी आणि मध्ये ॲरो लिहून काय देतो, सेकंड स्टेटमेंट। फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे ॲरो आणि सेकंड स्टेटमेंट म्हणजे फर्स्ट असा पी असेल तर ॲरो आणि क्यू। हे झालं कधी, जर वर्डमध्ये इफ आणि देन, नायदर नॉर, आयदर ऑर असेल, ठीक आहे। आता नेक्स्ट बघा, कंडिशनल स्टेटमेंट, त्यालाच काय बोलतात, डबल इम्प्लिफिकेशन्स। काय, कंडिशनल स्टेटमेंट डबल इम्प्लिकेशन्स। याच्यात इफ अँड ओनली इफ काय असतो, ज्या सेंटेन्समध्ये इफ आणि ओनली इफ असेल तर ते सेंटेन्स मला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचे असतील तर आपण काय करतो, त्याच्यात मध्ये दोन्ही स्टेटमेंटच्या मध्ये, म्हणजे पहिली स्टेटमेंट पी असेल, दुसरी स्टेटमेंट क्यू असेल, तर मध्ये आपण दोन्ही साइड ॲरोवाला काय करतो, सिम्बॉल यूज करतो। कशासाठी, बाय कंडिशनलसाठी। आणि याच्यानंतरचं सर्वात इम्पॉर्टन्स निगेशन्स असेल। जर माझा निगेशन्स असेल, बघा एक पी स्टेटमेंट आहे, जसं की टू इज द इवन नंबर, हा झाला एक स्टेटमेंट झाला पी, तर त्याचं निगेशन्स काय येणार, टू इज नॉट अ इवन नंबर। याच्यामध्ये वर्ड काय यूज होतो, नॉट। कोणता वर्ड यूज होतो, नॉट, आणि सिम्बॉल काय आहे, वेव्ह सारखा। जर पी स्टेटमेंट असेल त्याचं निगेशन्स काय होतं, निगेशन्स ऑफ पी, म्हणजे काय करायचं, वेव्हजवाला आणि पी लिहायचं, ठीक आहे। तर आपण काय करूया, ह्या सर्वांचा आता काय करूया,
ट्रूथ टेबल बघूया, कारण आपल्याला ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड आउट करणं हे एक्झाममध्ये विचारू शकतं का, किंवा हे माहीत असलं पाहिजे. जर माझ्याकडे दोन स्टेटमेंट दिलेले असतील, पी अँड क्यू दोन स्टेटमेंट आहेत, तर बघा आता पी आणि क्यू दोन स्टेटमेंट असेल तर याच्यात 4 पॉसिबिलिटीज येतात. तर पॉसिबिलिटी कोणत्या आहेत बघा, चला आता काय, पहिला ट्रू असू शकतो, दुसरा फॉल्स. पहिला पण आता बघा दोन्ही पण ट्रू असू शकतात, पहिला ट्रू दुसरा ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असू शकतो. आता पहिला फॉल्स असू शकतो, दुसरा ट्रू असू शकतो. आता पहिला फॉल्स तर दुसरा बी फॉल्स. हे काय झाल्या, 4 पॉसिबिलिटी झाल्या. बघा तुम्हाला या तो पी क्यू दोन स्टेटमेंट असू शकतात, किंवा पी क्यू आणि आर 3 स्टेटमेंट असू शकतात. जर 3 स्टेटमेंट असतील तर माझ्या पॉसिबिलिटीज किती येणार, 8 येणार. बघा 2 स्टेटमेंट होत्या, 2 टू दी पॉवर एन म्हणजे 2 टू दी पॉवर 2 इज इक्वल टू 4. जर 3 स्टेटमेंट असतील, 2 टू दी पॉवर एन इज इक्वल टू 2 टू दी पॉवर 3 इज इक्वल टू किती, 8. जर 4 असतील तर 16. हे मोस्टली तुम्हाला 3च पॉसिबिलिटी म्हणजे 3च कंडिशन्स दिलेल्या असतात, म्हणजे 3 स्टेटमेंट गिवन असतात, थर्ड नाही. ठीक आहे. तर आता चला आपण ट्रूथ टेबल बघूया. आपल्याला कशात बघायचं आहे, पी कंजेक्शन्स क्यूचा. आता बाळांनो पी कंजेक्शन्स क्यू काय आहे, जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील, काय असतील, दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच ते काय येतं, टी येतं. बाकी सर्व कंडिशन्समध्ये काय असतो, तो फॉल्स असतो. पण हे तुम्हाला रिमेंबर असणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला हे माहीत पाहिजे, तर याचा खूप सारा यूज होतो. हे सर्व बेसिक आहे. तर आपण काय झालं, कंजेक्शन. तर डिसजेक्शन याच्या अपोजमध्ये बघा, डिसजेक्शनचा जर ट्रूथ टेबल बघितला तुम्ही, तर डिसजेक्शन्समध्ये काय असतं, इथे बघा 2 ट्रू असतील तर ट्रू, याच्यामध्ये 2 फॉल्स असतील तरच फॉल्स, बाकी सर्व कंडिशन्सला काय आहे, टी आहे. जर इफ बोथ द स्टेटमेंट आर फॉल्स तरच काय तुमचा आउटपुट जो आहे तो काय येणार, फॉल्स येणार. बाकी सर्व कंडिशन्समध्ये काय होतो, ट्रू असतो. ठीक आहे. आता बघा याच्यानंतर काय, इम्प्लिफिकेशन्स, पी कंडिशनल क्यू. आता सिंगल इम्प्लिफिकेशन झाला काय. आता बघा इम्प्लिफिकेशन्समध्ये कसं असतं बघा, ज्या वेळेस पहिली स्टेटमेंट तुमची काय असेल, ट्रू असेल, काय असेल, पहिली ट्रू असेल आणि दुसरी काय असेल, फॉल्स असेल. पहिली स्टेटमेंट काय असेल, ट्रू असेल आणि दुसरी काय असेल, फॉल्स असेल, तरच त्याचं काय येतं, फॉल्स येतं. बघा हे खूप महत्त्वाचं आहे. पहिली ट्रू दुसरी फॉल्स तरच फॉल्स, बाकी सगळीकडे टी टी असतं. अलग लक्षात. हे काय आहे, कंडिशनल स्टेटमेंटचा काय आहे, ट्रूथ व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. आता बाय कंडिशनलमध्ये कसं आहे बघा, तर बाय कंडिशनलमध्ये कसं आहे, जर दोन्ही ट्रू आहेत तर ट्रू, किंवा दोन्ही फॉल्स आहेत तर ट्रू, बाकी सर्व कंडिशन्समध्ये काय आहे, फॉल्स आहे. एवढं हे लक्षात ठेवा बाळांनो. बघा याच्यासाठी काय आहे, कंडिशनलसाठी कंजेक्शन्समध्ये काय आहे, जर दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, बाकी सगळ्यात फॉल्स. डिसजेक्शनमध्ये दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, बाकी सगळ्यांमध्ये ट्रू. कंडिशनलमध्ये काय, पहिली ट्रू आणि दुसरी फॉल्स असेल, काय, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स देन फॉल्स, बाकी सगळीकडे ट्रू. आणि बाय कंडिशनल म्हणजेच काय, डबल इम्प्लिफिकेशन्स, त्याला बाय कंडिशनल स्टेटमेंट बोलतात. जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असतील, आपण असं बोलू शकतो की जर सेम असेल, दोन्ही स्टेटमेंट सेम असतील, ट्रू ट्रू असतील ट्रू, फॉल्स फॉल्स असतील तरी पण ट्रू. बाकी जर ऑड असतील म्हणजे एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स असेल तर त्याचा फॉल्स येतं. आणि निगेशन्स बघा, निगेशन्स काय असतं, जर ट्रू असेल, जसं की आता पी दिलाय बघा, पी टी असेल तर त्याचा निगेशन्स काय होतो, एफ. ह्या एफ असेल तर हा काय होतो, टी असतो. हे काय सर्व उलट आहे. ठीक आहे. हे कशामध्ये आहे तुमचं, निगेशन्समध्ये. तर बाळांनो आता नेक्स्ट बघा काय, डिमॉक्विटस लॉ किंवा थिअरम ऑफ द निगेशन्स. तर काय, डिमॉक्विटस लॉ ऑर द थिअरम ऑफ द निगेशन्स जर पाहायचं असेल आपल्याला, तर जरा माझं कंजेक्शन्स आहे काय, निगेशन ऑफ
पी कंजक्शन्स क्यू असेल तर हे इक्वॅलेंट टू असतं निगेशन्स ऑफ पी, म्हणजे आपला इथे ब्रॅकेट होता, ब्रॅकेटचं होल निगेशन्स असेल. जर मला इंडिव्हिज्युअल निगेशन्स करायचं असेल तर निगेशन ऑफ पी. आता इथे कंजक्शनच्या जागी काय येणार, डिजक्शन्स निगेशन ऑफ क्यू. समजलं? हे कशासाठी झालं, डी मॉर्गन्स लॉ किंवा थेरम ऑफ निगेशन्स. पुन्हा सेम जर मला डिजक्शनचं निगेशन्स करायचं असेल तर निगेशन्स ऑफ पी डिजक्शन्स क्यू इज इक्वॅलेंट टू निगेशन ऑफ पी कंजक्शन्स निगेशन्स ऑफ क्यू. तर हे काय आहे, दोन डी मॉर्गन्स लॉ किंवा आपण त्याला काय बोलतो, थेरम ऑफ द निगेशन्स बोलतो. काय बोलायचं, थेरम ऑफ द निगेशन्स. म्हणजे इथे काय असेल, कंजक्शन्स असेल तर निगेशन घेऊन डिजक्शन्स करायचा, डिजक्शन्स असेल तर निगेशन घेऊन काय करायचा, कंजक्शन्स करायचा. आता लॉज ऑफ इम्प्लिफिकेशन, जर तुमचा लॉज ऑफ इम्प्लिफिकेशन्स असेल तर काय, पी कंडिशनल क्यू, काय पी कंडिशनल क्यू असेल तर हा इक्वॅलेंट टू असतो निगेशन्स ऑफ क्यू कंडिशनल निगेशन्स ऑफ पी. म्हणजे जर याला इन्व्हर्स केला तर दोघांचं काय घ्यायचं, निगेशन्स घ्यायचं. काय घ्यायचं, नॉट घ्यायचं. आणि हा इज इक्वॅलेंट टू निगेशन ऑफ पी, काय असतो, निगेशन ऑफ पी डिजक्शन्स क्यू. बघा हा खूप महत्त्वाचा आहे आपल्याला, याचा तरी नाही पण हा जो काय आहे पी कंडिशनल क्यू असेल हा इक्वॅलेंट टू असतो निगेशन ऑफ पी डिजक्शन्स काय असतं, क्यू असतं. हा काय डिजक्शनचा सिम्बॉल आहे, पी डिजक्शन्स क्यू असतं. ओके. तर बाळांनो आता बघा लॉज ऑफ द डबल इम्प्लिफिकेशन्स. डबल इम्प्लिफिकेशनचा लॉक आहे, जसं की आता पी एक स्टेटमेंट आहे याच्यामध्ये डबल इम्प्लिफिकेशन्स क्यू असेल तर आपण काय लिहू शकतो, ती इक्वॅलेंट टू पी कंडिशनल क्यू कंजक्शन्स क्यू कंडिशनल काय माझा पी. काय लिहू शकतो, पीचा क्यू सोबत कंडिशनल, त्याचं काय करायचं, कंजक्शन्स घ्यायचं आणि क्यूचा पी सोबत. तर मी आता कंडिशनलसाठी माझा हा आलेलाच आहे तर मी याच्या जागी काय करू शकतो, हा यूज करू शकतो. तर काय येणार, ब्रॅकेटमध्ये निगेशन्स ऑफ पी डिजक्शन्स क्यू कंडिशनल निगेशन्स ऑफ क्यू. आता बघा पहिल्याचं निगेशन्स करायचं, डिजक्शन्स काय जाणार तुमचं, पी येणार. आता जर मला हा झाला तर याचं मला काय करायचं आहे, तुम्हाला निगेशन्स काढायचं आहे. निगेशन्स म्हणजे काय करायचे, निगेटिव्ह करायचं आहे. निगेशन्स ऑफ पी डबल इम्प्लिकेशन्स क्यू, ठीक आहे, इज इक्वॅलेंट टू. आता बघा जर माझ्याकडे काय असेल, जर मला आता पूर्ण बघा ब्रॅकेटचं मी हे केलं, निगेशन्स ऑफ पी क्यू डिजक्शन्स निगेशन्स ऑफ क्यू व्ही हे झालं. तर आता मला सांगा, आपण जर बघा कंडिशनल असेल, काय असेल, कंडिशनल असेल कंजक्शन्स असेल तर त्याचं निगेशन्स काय होतं, डिजक्शन्स होतं. तर इथे बघा आता इथे ब्रॅकेट, इथे बघा डिजक्शन्स आहे तर काय येणार, हे निगेशन्स ऑफ निगेशन पी हा सेम राहणार. तर याच्या जागी कंजक्शनच्या जागी काय होणार, डिजक्शन्स आणि काय होणार, निगेशन्स ऑफ क्यू पी. आता जर मी याचं सेपरेट परत लावलं तर इथे काय होणार, हे डिजक्शनच्या जागी कंजक्शन आणि याचं काय होणार, डबलचं सिंगल होणार, पी कंजक्शन्स क्यू. इथे हे सेम राहणार, इथे काय येणार, क्यू येणार आणि हा काय येणार, निगेशन्स ऑफ पी. इथे पण निगेशन्स येणार तर हा काय झाला तुमचा स्टेटमेंट झाला. तर मी हे डायरेक्टली इथे राईट डाऊन करतो. काय आहे तुमचं, निगेशन्स ऑफ पी बाय कंडिशनल क्यू असेल तर इज इक्वॅलेंट टू काय येणार तुमचं, पी कंजक्शन निगेशन्स ऑफ क्यू आहे आणि याच्यामध्ये काय डिजक्शन्स आहे, क्यू कंजक्शन निगेशन्स ऑफ पी. तर हा काय झाला तुमचा डायरेक्टली निगेशन्स ऑफ डबल इम्प्लिकेशनचा काय आहे, हा स्टेटमेंट आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर बघा हे सर्व काय झाले, निगेशन्स ऑफ कंजक्शनचा हा झाला. निगेशन्स ऑफ बघा निगेशन्स ऑफ
डिजेक्शनचा हा झाला, निगेशन्स ऑफ कंडिशनल हा झाला, निगेशन्स ऑफ डबल म्हणजे डबल इम्प्लिफिकेशन्स किंवा बाय कंडिशनलचं काय झालं, हे झालं. ठीक आहे, तर हे सर्वांचं निगेशन झालं. जर तुम्हाला दोन स्टेटमेंट दिले असेल, काय पी आणि क्यू दिला असेल, काय दिलं असेल, पी आणि क्यू, जर पी कंडिशनल क्यू ह्या दोन स्टेटमेंट दिले आहेत, तर त्याचा माझा कन्व्हर्स, इनव्हर्स आणि काय करायचं आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढायचं आहे. तर कन्व्हर्स काय बघा बाळांनो, कन्व्हर्स काय तुमचा क्यू कंडिशनल पी येणार, काय येणार, कन्व्हर्स काय येणार, क्यू कंडिशनल पी येणार. इनव्हर्स काय येणार बघा, इनव्हर्स, इनव्हर्स जे आहे काय तर निगेशन्स ऑफ पी कंडिशनल निगेशन्स ऑफ क्यू. बघा हा माझा कंडिशनल स्टेटमेंट आहे, त्याचा कन्व्हर्स करायचा आहे. कन्व्हर्स म्हणजे क्यू पहिले लिहायचा, पी नंतर लिहायचा, हा काय झाला, कन्व्हर्स झाला. इनव्हर्समध्ये काय करायचं आहे, जो ओरिजिनल स्टेटमेंट आहे त्या दोघांचं निगेशन्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हा इनव्हर्स आलता, त्याचं काय करा, उलटा करा, निगेशन्स ऑफ क्यू कंडिशनल निगेशन्स ऑफ पी. हे काय तीन स्टेटमेंट आहेत, कन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. हे जर तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट दिले असेल तर त्याचा काय करायचा, कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असं करायचं असेल तर कन्व्हर्समध्ये काय करतो आपण, क्यूचं पी, पीचं क्यू असेल तर क्यूचा पी. इनव्हर्समध्ये काय करायचं, फक्त दोघांचं निगेशन्स करायचं. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये काय करायचं, ह्या इनव्हर्सचं आहे त्याचं उलटा करायचा. तर हे काय झालं, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा एक छोटासा एक कन्सेप्ट बाकी, म्हणजे एक खूप छोटे प्रॉपर्टीज आहेत 2-3, आपण ते पाहणार आहोत आणि त्यानंतर आपलं काय होणार, संपणार. तर आता बघा टॉटॉलॉजी, एक लॉजिकल स्टेटमेंट असतं, तर आपल्याला ते टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिजन्सी असं विचारतात. तर याच्यामध्ये काय असतं, जर आपल्याला एक स्टेटमेंट D1 दिलं आहे, जसं की पी आणि क्यू दिलं आहे आणि याच्या प्रत्येक व्हॅल्यूज काय आल्या, आता ट्रू 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 आर आहे, तर तो काय झाला, टॉटॉलॉजी झाला. जर एखाद्या स्टेटमेंटचं किंवा कंडिशनलची ट्रूथ व्हॅल्यू फक्त टीच येते तर त्यालाच काय बोलतात, त्याचं लॉजिकल काय आहे, टॉटॉलॉजी आहे. जर त्याचं फक्त फॉल्सच येतं तर तो काय आहे, कॉन्ट्रडिक्शन्स आहे. आणि मिक्स येतं, मिक्स काय, टी अँड एफ जर मिक्स येत असेल तर ते काय आहे, कॉन्टिजन्सी आहे. काय आहे, कॉन्टिजन्सी. तर आता तुम्ही लक्षात ठेवा, आपण याच्यामध्ये बघितलंय कंजेक्शन्स आणि डिजेक्शन्समध्ये बघा. तर कंजेक्शन्समध्ये जर माझा पी कंजेक्शन्स काय असेल, टी असेल, तर कंजेक्शन्समध्ये जर तुमच्या कंजेक्शन्समध्ये जर तुमच्या दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील तर ट्रूथ टेबल काय होता, टी होता. मग याची व्हॅल्यूज कशावर डिपेंड होणार, इज इक्विव्हॅलेंट टू पी असणार. बघा काय असणार, इक्विव्हॅलेंट टू पी. जर आता याच्यामध्येच बघा पी कंजेक्शनल एफ असेल तर हे काय येतं, ऑलवेज एफ होतं. कारण इकडे बघा कंजेक्शन्समध्ये जर हा जर ट्रू असेल तर याची व्हॅल्यू डिपेंड कशी असणार, पी असणार. पण जर हा जर फॉल्स असेल तर याची काय येणार, डायरेक्टली फॉल्स. हा काही पण असू द्या, याचा काही फरक पडत नाही. पण आता हे जर सेम मी डिजेक्शन्समध्ये केलं, डिजेक्शन्समध्ये काय पी डिजेक्शन्स टी असेल तर हा ऑलवेज काय येतो, टी येतो. पण पी डिजेक्शन्स एफ असेल तर हे इक्विव्हॅलेंट टू काय असतं, पी येतं. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. अलग लक्षात, हे काय टॉटॉलॉजीच्या काय त्या प्रॉपर्टीज आहेत, लक्षात ठेवा तुम्ही सर्वजण. आता याच्यानंतर काय, ड्युॲलिटी. बघा ड्युॲलिटीमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स येतो आणि त्याला काय करतात, फाइंड द ड्युएल्स ऑफ दिस एक्सप्रेशन्स. जर ड्युएल्स असेल तर तुमचा कंजेक्शन्स असेल तर कंजेक्शन्सला रिप्लेशन काय करायचं, डिजेक्शन. जसं की पी कंजेक्शनल क्यू असेल तर याचा रिप्लेस काय होणार, क्यू होणार. फक्त याच्या जागी काय करायचा, साईन चेंज करायचा. जर हे दिसत असेल तर हा ठेवायचा. हे काय झालं कंजेक्शन्समध्ये. आणि टॉटॉलॉजीचं कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्ट्रडिक्शनचं काय, टॉटॉलॉजी. म्हणजे जर तुमचं टी टी असेल तर त्याला एफ 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 करायचं,
तर FFF असेल तर TT करायचं. हे काय ड्युॲलिटीजमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज जे आहे आपण सर्व जे बेसिक फॉर्म्युलेज आहेत मी तुम्हाला डिस्कस केलेले आहेत. तर उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण ह्याच टॉपिकवर काय करणार आहेत, एक्झाममध्ये प्रिव्हियस क्वेश्चन्स काय करणार सॉल्व करणार आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.